नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूयात भाकरीबरोबर एकदम सुंदर टेस्टी अशी लागणारी आणि एकदम छान एनर्जी आणि ताकद देणारी मुळ्याची भाजी. ज्या भाजीचे अत्यंत औषधी असे गुणधर्म आहेत, अशी मुळ्याची भाजी करण्यासाठी मी इथे पानांसहित जो मुळा मिळतो ना, तो मुळा आणून स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आणि त्याची पानं पण बारीक चिरून घेतलेली. त्यानंतर मी 2 कांदे आणि थोड्या मिरच्या पण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर चला बघूया आपली ही क्विक आणि झटपट होणारी रेसिपी कशी येते. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कढईत टाकलेलं आहे थोडेसे राई, थोडेसे जिरे आणि आपली ही राई जिऱ्याची फोडणी मस्त तडतडली की मी ह्याच्यात जवळजवळ पाव चमचा हिंग टाकलेला आहे. हिंगाला छान फोडणी बसली की याच्यामध्ये घालूया 2 बारीक चिरलेले कांदे आणि 5 ते 6 मिरच्या. त्यानंतर मी इथे घातलेलं आहे मीठ आणि हळद. झालं. एवढ्याच इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला मुळ्याची भाजी करायची आहे. तर हा जो मुळा आहे तो स्वच्छ धुवून आपण व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. पिळून घेतल्याने काय होतं, मुळ्याचा कडवटपणा थोडासा निघून जातो आणि भाजी छान शिजली की सुक्की अशी मस्त भाजी शिजायला पण मदत होते. ती अशी ओली रबरबीत भाजी लागत. तर या पद्धतीने पिळून घेतलेला मुळा आपण टाकलेला आहे फोडणीला. याला आता आपण येऊ द्यायचे आहे एक मस्त दरदरीत वाफ आणि त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे त्या पाण्याच्या अंशावरच अगदी खमंग अशी आपली मुळ्याची भाजी होते रेडी. तर अगदी आयुर्वेदिक आणि ताकदवर्धक अशी मुळ्याची भाजी आहे तयार. एन्जॉय.